घ्या ना नाना काका मागे या थोडंसं तुम्ही थोडं इकडे जवळ अरे मी डिवायडर मागे सर इकडे या नाना काका इकडे या येत आहे तुम्ही हा बस तेवढंच घेत पूजा करताना मध्ये फोटो घेऊ फक्त थोडं मागे तुम्ही पण थोडं मागे चाललं सुधीर बोल ना पुढे घ्या ना सुधीर बोल पुढे घ्या सुधीर भाऊ सुधीर भाऊ सर्वप्रथम सर्व केळी उत्पादक बंधूंना आणि सर्व नागरिकांना जे दररोजच केळीचं सेवन करत असतात यांना राष्ट्रीय केळी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थाने जैन इरिगेशन केळीच्या विकासासाठी गेली 40 वर्ष काम करते आहे। केळीच्या पिकामध्ये जो आमूलाग्र बदल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाला, ठिबक सिंचन, टिश्यू कल्चर, फर्टिगेशन, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, केळी काढणीपूर्व काढणी पश्चात फ्रूट केअर, ह्या सगळ्याच गोष्टीतनं आज केळीच्या पिकामध्ये प्रचंड क्रांती झाली। परंतु जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आज US आहे, म्हणजे अमेरिकन कंट्री आहे, युरोपियन कंट्री आहे किंवा आखाती देश आहे, या देशामध्ये आपल्यापेक्षाही जास्त केळीचं कन्झम्पशन, टांझानिया असेल किंवा युगांडा असेल, या देशामध्ये वर्षाला एक माणूस 400 किलो केळी खातो। साधारणपणे संपूर्ण जर आपण आफ्रिकन कंट्री म्हटले तर त्या ठिकाणचं सरासरी केळी खाण्याचं जे प्रमाण आहे ते अर्धा किलो ते 1 किलो प्रति दिवस आहे। त्यांच्या आहारामध्ये केळीला विशेष असं महत्त्व आहे। परंतु जर आपण भारत देशाचा विचार केला तर आपण फक्त वर्षाला 13 किलो एक माणूस केळी खातोय। जपानमध्ये साधारण 16 किलो केळी वर्षाला खाल्ल्या जाते। युरोपमध्ये साधारणपणे 29 किलो केळी एक माणूस वर्षाला खातो। US मध्ये साधारण 23 किलो केळी एक माणूस वर्षाला खातो। आणि म्हणून भारत हा केळी उत्पादनातला जगातला सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश आहे। आपण सर्वसाधारणपणे जगाच्या उत्पादनाच्या 30% केळी उत्पादित करतो। परंतु या केळी दिनाचं जे औचित्य आहे किंवा राष्ट्रीय केळी दिवस जो आज आपण एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या बुधवारला साजरा करत असतो, या नॅशनल बनाना डेच्या निमित्ताने जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो केळीबद्दलचा अवेअरनेस निर्माण व्हावा, केळी खाण्याचं प्रमाण वाढावं। कारण केळी हे न्यूट्रिशनचा प्रचंड मोठा स्रोत आहे। यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन B6 आहे।
जर आपण दररोज एक केळी खाल्ली तर व्हिटॅमिन B6 ची पूर्तता एक केळी दिवसाला करू शकते, म्हणजे कुठलीही आपल्याला गोळी घेण्याची गरज नाही। आणि म्हणून फक्त केळी, फ्रेश केळी आपण खाण्याचा विचार न करता केळ्याचा मिल्कशेक या ठिकाणी आज जो जैन इरिगेशनच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांसाठी बनाना मिल्कशेकचं वाटप या ठिकाणी केलं आहे। अप्रतिम अशी मिल्कशेकची डिश बनते आणि म्हणून केळीचं कन्झम्पशन वाढलं पाहिजे। परमेश्वराने दिलेलं गॉड गिफ्टेड पॅकेजिंग हे फ्रूट आहे। याला प्रवासामध्ये, रेल्वेमध्ये, विमानामध्ये, मोटरसायकलवरती, शहरामध्ये किंवा शेतामध्ये काम करत असताना वर्करला फॅक्टरीमध्ये कुठेही हात धुण्याची गरज नाही, सहजरित्या पिलिंग करावं आणि केळी खावं, असं हे पौष्टिक आणि गॉड गिफ्टेड पॅक्ड फ्रूट आहे, ज्याचं वेस्टर्न सुद्धा हे ऑर्गॅनिक आहे। आपण चिप्स खाल्ले आणि प्लास्टिकची पिशवी फेकून देतो आणि निसर्गामध्ये त्या गायी त्याला खातात, ते ड्रेनेजमध्ये जाऊन पडतं किंवा अडकतं किंवा ते समुद्रात जातं किंवा जमिनीमध्ये मिसळतं, जे बायोडिग्रेडेबल नाही। परंतु ईश्वराने पॅक केलेली केळी ही नैसर्गिकरित्या आरोग्याला तर ती सुखकर आहेच, परंतु निसर्गाचं सुद्धा पालन पोषण करणारं हे फळ आहे। आणि म्हणून या केळी दिनाच्या निमित्ताने केळी उत्पादकांनी आणि नागरिकांनी, केळी उत्पादकांनी 30 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या जैन तंत्रज्ञानाने केळीचा कायापालट झाला, केळीचं अर्थशास्त्र बदललं, केळी उत्पादकाच्या जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण झाला आणि देशाचा नावलौकिक जगाच्या पाठीवर वाढला। परंतु इथून पुढच्या काळामध्ये केळीच्या निर्यातीमध्ये, केळीच्या पनामा रोगाच्या धोक्यापासून वाचण्यामध्ये, सिगाटोकासारख्या रोगापासून वाचण्यामध्ये किंवा CMA पासून मुक्त राहण्याच्यासाठी केळी उत्पादकांनी सर्वांगीण आणि एकात्मिक गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।